आता बघूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। महाराणी ताराराणी या जैन समुदायाच्या होत्या। जैन मुनी नयन पद्मसागर यांच्या वक्तव्याने आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता। महाराणी ताराराणी हंबीरराव मोहिते यांच्या कन्या होत्या। इतिहास माहित नसताना जैन मुनींनी अशी वक्तव्य करू नये, इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांची टीका। आचार्यांनी व्यक्त होताना इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे। जातीमध्ये धर्मामध्ये कलह उत्पन्न होईल, तेढ निर्माण होईल अशा पद्धतीची वक्तव्य त्यांनी केली नसली पाहिजेत। राज्यातील एकूण 10 अधिकाऱ्यांची बदली। अश्विनी भिडेंसह तुकाराम मुंढे यांचीही बदली। अश्विनी भिडे या मुंबई पालिकेच्या नव्या आयुक्त, तर तुकाराम मुंढे यांची दिव्यांग विभागातून फॉरेस्ट विभागामध्ये बदली। शिवसेना पक्ष आणि चिन्हाप्रकरणी उद्याही सुप्रीम कोर्टात सुनावणी नाहीच। उद्याची सुनावणी आता पुढे ढकलली। आता 23 एप्रिलला या संदर्भातली सुनावणी होण्याची शक्यता। दरम्यान सुनावणी पुढे ढकलल्यानं ठाकरे गटाचा हिरमोड। मनसे अध्यक्ष राज ठाकरे 2 एप्रिलला पुणे दौऱ्यावर। जिल्हा निरीक्षकांकडून पक्षाच्या संघटनात्मक बांधणीचा आढावा घेणार। पक्ष संघटनेमध्ये बदल करण्याचे राज ठाकरेंचे संकेत। राष्ट्रवादी पक्षाच्या संविधानात पटेल तटकरेंनी बदल केल्याचा रोहित पवारांचा आरोप। बदल केलेल्या पक्षाच्या नवीन संविधानामध्ये अल्पसंख्याक सेल, सामाजिक न्याय आणि ओबीसी सेल या ठिकाणी काढले, रोहित पवारांचा आरोप। खासदार पार्थ पवार आणि सुनील तटकरेंमध्ये 45 मिनिटं चर्चा, तर दोन्ही नेत्यांमध्ये पक्षांतर्गत चर्चा झाल्याची माहिती। दरम्यान दादांच्या स्वप्नातील पक्ष सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वात पुढे नेण्याचं काम सुरू आहे, तटकरेंची ही प्रतिक्रिया। राष्ट्रवादीच्या सेलवरून रोहित पवारांकडून दिशाभूल करण्याचं काम। राष्ट्रवादीमध्ये फूट पाडण्यासाठी रोहित पवारांनी 5 कोटींचं पॅकेज दिलंय, दादा यांच्या राष्ट्रवादीच्या सुरज चव्हाण यांचा आरोप। आम्हाला एक माहिती अशी भेटलेली आहे की रोहित दादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडण्यासाठी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बदनाम करण्यासाठी 5 कोटी रुपयाचं पॅकेज हे एका एजन्सीला दिलेलं आहे। मंत्री झिरवाळांच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी आता गुन्हा दाखल। ट्रान्सजेंडरच्या तक्रारीवर कफ परेड पोलिसात गुन्हा दाखल। ट्रान्सजेंडरच्या भावाविरोधातच कफ परेड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार, तर या संदर्भात गुन्हा दाखल। व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा एफआयआर मध्ये उल्लेख। पुन्हा घेऊया टॉप 9 घडामोडींचा आढावा। एलपीजी आणि गॅससाठी अजूनही लोकांच्या रांगा पाहायला मिळतात, त्याच संदर्भातले टॉप 9 अपडेट्स बघूया। देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धस्थितीचा भारतावर काहीही परिणाम नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। संकटाच्या काळात देखील काँग्रेसकडून राजकारण, फडणवीसांची टीका। हमारे प्रधानमंत्री जी ने एक दिन भी हमको पेट्रोल डीजल की किल्लत नहीं पड़ने दी। हमारे यहाँ पर जो डोमेस्टिक गैस है उसकी किल्लत नहीं हुई, और जो कमर्शियल है उसको भी 70% तक रिस्टोर करने का काम हमारे प्रधानमंत्री जी ने किया है। नागपुरात गो गॅस पाठोपाठ आता प्राइम फ्युएल कंपनीचे एलपीजी पंप सुद्धा बंद। युद्धाच्या एलपीजी पुरवठ्यावर याचा परिणाम, तर कोल्हापूर शहरातील एलपीजीचे दोन्ही प्रमुख पंप बंद, सेवा ठप्प होण्याच्या मार्गावर। कोल्हापुरातील संदीप गॅस एजन्सीच्या कार्यालयासमोर लोकांचा गोंधळ। एजन्सीसमोर गर्दी झाल्यानंतर पोलीस घटनास्थळी, तर मुंबईच्या चारकोपमध्ये काल सिलेंडर न मिळाल्यामुळे नागरिकांचा गोंधळ। छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजी पंपावर 3 ते 4 किलोमीटरपर्यंतच्या रांगा। 2 दिवसांनंतर शहरामध्ये सध्या एकच ऑटो एलपीजी पंप सुरू। सावंगी परिसरातील एलपीजी पंपावर रिक्षाचालकांची मोठी गर्दी। सकाळी 6 रिक्षाचालक रांगेत। धुळे शहरामध्ये साखरी रोडवर ओम गॅस एजन्सी समोर नागरिकांची रांग, तर आता नोंदणी करून आणि ओटीपी येऊन देखील सिलेंडर मिळत नसल्यामुळे नाराजी। वितरणातील गोंधळामुळे 2 दिवसांपूर्वीच पुरवठा विभागाकडून एजन्सीला नोटीस देऊनही सुधारणा न झाल्यानं आता कारवाई होणार का, याकडे सर्वांचं लक्ष। बीड शहरातील गॅस एजन्सीमध्ये 8 दिवसांनंतर सुद्धा गॅस मिळत नाहीये। गॅस एजन्सी पासून 4 किलोमीटरपर्यंत जावं लागतंय। घरपोच गॅस मिळण्यासंदर्भात नागरिकांची मागणी। रत्नागिरीमध्ये व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या तुटवड्याचा फटका। बोटीवरील खलाशांना सिलेंडर मिळत नसल्यामुळे सध्या मच्छीमारी नौकेवर स्टोव्हचा पर्याय, तर खलाशांसाठी लागणारं सर्व जेवण आता गॅसऐवजी स्टोव्हवर बनवलं जात आहे। पुणे जिल्ह्याला 2 लाख लिटरचा रॉकेल साठा उपलब्ध। प्रत्येक शिधापत्रिकाधारकाला 3 लिटर रॉकेल मिळणार। गॅस टंचाई पाहता रॉकेलच्या मागणीमध्ये वाढ। गडचिरोलीमध्ये लहेरी, भामरागड, सिरोंचा या तालुक्यातील 1580 एलपीजी सिलेंडरची मागणी। फक्त 342 सिलेंडर उपलब्ध। नेटवर्क अभावी अनेक ठिकाणी ऑनलाईन प्रक्रिया स्थगित। मागणी आणि पुरवठ्यातील फरकामुळे आता पोलीस बंदोबस्तात सिलेंडर वाटप।